पुरुषापेक्षा जास्त ज्ञान फॅशनचं बायकांना असतं. बायकांना असं बायकांना जास्त ज्ञान असतं पुरुषांपेक्षा. अभ्यास नाही. नाचायला बोलवले तिला. ब्रेकफास्ट करताना फोन नाही बघायचा, अभ्यास करताना फोनच बघत नाही. तुम्हाला हे वेगळा टाइम दिला जाईल फोन बघायला. लेडीज तयार होऊन बसते आणि अर्धा तास झालं तरी येणं आमच्या वगैरे जेंट्स जो आहे ना तो तयार होत नाही. चीज पालक पराठा. काय येड्याचा बाजार आता त्यांचा येड्याचा बाजार आहे का माझा येड्याचा बाजार आहे तेच मला कळलं आता. हे वन गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मी अतुल आपलं स्वागत करत आहे अतुल अँड फॅमिली या युट्यूब चॅनल मध्ये. पावणे 9 उठलोय, आज सुट्टी त्याच्यामुळे घरीच आहे आणि किचन तर आमचं बंदच आहे कारण सुट्टी असल्यावर काय होतं की मी काय कोणाला उठत नाही. आपण उठायचं, ब्रश करायचा, फ्रेश व्हायचं, त्याच्यानंतर काय करायचं महत्वाचं काम फरशी क्लीन करायची आणि त्याच्यानंतर काय करायचंय सगळी कामं आपटायच्यात, आटपायचे. आपल्याला जायचं आज बाहेर. चला फरशी तर झाली, आता करायचंय आंघोळ करायची, पोरीनं तर रेडी करायचंय आणि ब्रेकफास्टला बसायचं, जेवायला नाही. तुझं तर बघा, हे बघा काय करते, ब्रश कर ना, ब्रश कर की. तिक्या झोपतात ना त्यांना एवढे झोप सुटते, नाही झोपतात ते, एवढी झोप सुटते ना, खूप झोपतात त्या. प्रिशू मला काहीतरी सांगते. काय सांगते प्रिशू? कबडमध्ये लपो. तुमचं ड्रॉइंग काय लपवा तुमच्या कबडमध्ये? कारण कबड मी दोघांना काढायचं खेळते. कोण जास्त दिवस रोज हा. पकडते मला. हा. अच्छा, कुठे कबड मध्ये? माझ्या ड्रॉवर मध्ये का? कुठे ड्रॉवर मध्ये? आता मला सांगते ड्रॉवर मध्ये हे करायचं तिला घरामध्ये आंघोळ केल्यानंतर आंघोळ केल्यानंतर खेळायचं. ब्रेकफास्ट करते आणि माझ्याकडे हळूच आली आणि फाळत पण घेत होती. आणि पिओ पण अभ्यास आत बेडमध्ये अभ्यास करत होते ना. अभ्यास कर की बाहेर येतात बेड हे कर झटक आणि अभ्यासाला बेडमध्ये जा. आता मी त्यांना काय बोलतो माहितीये का, तुम्ही ब्रेकफास्ट करताना फोन नाही बघायचा, अभ्यास करताना फोनच बघत नाही. तुम्हाला हे वेगळा टाइम दिला जाईल फोन बघायला. चार्ट पेपर बनवा. चार्ट पेपर तू जेव्हा असेल तेव्हा म्हणजे कधी ते टाइम फोन बघायचे, कधी अभ्यास करायचे टाइम. जेव्हा सुट्टी असेल तेव्हा सकाळी कधी अभ्यास करायचा, कधी बघायचे फोन, कधी अभ्यास करायचे. त्यांना एकदम स्पेशल टाइम दिला जाईल फोन बघायला, चालेल ना? हा, पण फोन पूर्ण त्यांना सांगितलं सुट्टीच्या दिवशी सकाळ अभ्यास करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर नाश्ता करायचा ना. आम्ही माझं पण थोडंसं एडिटिंग होईल आणि माझं पण काम राहील फोनवरती. त्याच्यानंतर त्यांचा अभ्यास झाला, माझं एडिटिंग झालं की त्यांना फोनवर दिलं जाईल. आता आपल्या मराठीत ब्लॉग कसे वाटते कमेंट करून मला सांगा. 2 तास झाले मला आंघोळ करायची आहे, सगळं फरशी पुसली, सगळं केलं आणि पोरी घुसल्या पटकन आंघोळीला. आता मी जातोय आंघोळीला. हे बघा, त्या अभ्यास बघायचा. अभ्यास नाही. नाचायला बोलवले तिला. आमच्यातलं फेवरेट आमच्या सगळ्यात चीज पालक पराठा. एवढं कडक पाणी होतं माझं, पूर्ण आंघोळ झाले त्याच्यामध्ये. नशीब गिझर आहे, गॅस तर काय केलं असतं. पिलो लावलीये आणि इकडे मला काय करते, मोबाईल बघते. आपण ब्रेकफास्ट करायला, ब्रेकफास्ट म्हणजे चटणी, हिरवी चटणी आणि पालकचा पराठा. मृदांगीचा आर कितवीला आहे अर्धो तो पिशोदे? पहिलीला आहे. अर्धो तिसरीला. हा, आता बघा पहिलीची किती दिवस झाले शाळा सोडून? आता 8 दिवस झाले, 15 दिवस झाले. 15 पण नसतील, 8 दिवस झाले असतील. 15 तारखेला. आणि वाचा, हे बघा आम्ही कोणीच सांगत नाही तिला. हे बघा स्वतःच वाचते. अँड लिव्हिंग रूम. मला वाचता येत नव्हतं पहिलेला असताना. काय बनवलंय आता हे बघा, हे कशी खेळते, प्रशो कशी खेळते आणि ह्या दोघे दाखवत होता. मोबाईल घेऊन बसलाय दोघे जण. हा, निघाले बाहेर. आता कशामुळे थांबले माहितीये का, 6 मिनिटासाठी शेवटी थांबले. 6 मिनिटं घरामध्ये कोणाकोणाच्या पहिले लेडीज तयार होते आणि जेंट्स होते. 6 मिनिटं जास्त वेळ लागतो की नाही तयार व्हायला. लास्ट 6 आमच्या मिनिटं. घरामध्ये उलट आहे, लेडीज तयार होऊन बसते आणि अर्धा तास झालं तरी येणं आमच्या वगैरे जेंट्स जो आहे ना तो तयार होत नाही. असं काय नाही, असंच आहे. 6 मिनिटं आमच्या 6 मिनिटासाठी. त्यांना काय होतं, मी कपडे घालून बसतो, मग ह्यांची प्रिशूर तयार होणार, ऋतू तयार होणार, पिऊ तयार होणार, मग स्वाती तयार होणार. आणि मी अगोदर कपडे घालून बसते ना, मी एवढं गरम होतं ना त्याच्यामध्ये कपड्यामध्ये. काय वाटतं की माझ्यामुळे उशीर झाला. हा, गरम होतं. आता माझं पण झालं, फक्त मला शर्ट घालायचं आणि पॅन्ट घालायची.
निघालो गे. आता राहिलंय कशामुळे, फक्त या मशीनमुळे 6 मिनिटात मशीन आणि कपडे पण धुवून टाकले सगळे बघा. हे सगळे कपडे धुवून टाकलेत. राहिले काय होते, स्वातीने मशीन लावली सकाळी, पण त्याच्यामध्ये त्यांचे पोरींचे शाळेचे कपडेच राहिले. मी नाही लावले कपडे कोण टाकले? लावले. मी सकाळी टाकले, निर्मा पावडर वगैरे मशीन मध्ये टाकली. मी आम्ही पण टाकले, टाकले. डबल टाकली स्वातीने. मित्रांनो एक गोष्ट मला बोलायची, आता हे बघा गर्ल्स म्हणजे मुलींचं, मुलांना काय कळतं, कुठल्या गोष्टी मुलांना कळतात का मला फक्त सांगा. मुलांना गर्ल्सच्या काय गोष्टी कळतात का? स्वाती काय घ्यायला गेली ना, विचारते हे चांगलं आहे का, ते चांगलं आहे का. स्वतःला फक्त मी तिला म्हणतो हा चांगलंय चांगलंय. मला हे आज प्रत्येक माहिती गोष्ट स्वाती काय म्हणते, की तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहितच तुम्ही नाहीच बोलता, म्हणजे होच बोलता, चांगलंच आहे म्हणता. तिला काय म्हटलं तर बघा हसते मग ती. प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याला विचारते की नाही? तिला काय म्हटलं, मला सगळ्या गोष्टी मला सारख्या दिसतात म्हटलं. बेसिकली गर्लच्या गोष्टी आहेत ना मला सगळ्या सारख्या दिसतात, मला फरकच कळत नाही याच्यात. जेंट्सचं कसं असतं, कलर आहे ना, हा चांगला कलर आहे घे, शर्ट चांगला आहे, कलर चांगला आहे, मला थोडं ते घे. पण ह्यांच्यात काय असतं, आता फॉर एक्झाम्पल जर आपल्याला फाउंडेशन घ्यायला गेलो, फाउंडेशन मला एका सगळ्या कलरचे दिसतात ते. आता कलरचे एका दिसतात ते, त्यांनी म्हटलं 1 नंबर 2 नंबर, मी त्याच्याकडे बघायला लागलो. नका ते नाही शांत नाही बसा, ज्यांना थांब ना ऐक माझा प्रश्न आहे, थांब. त्याने 1 नंबर 2 नंबर, मी तिकडे विचार करायला लागलेले 1 नंबर 2 कर, मी सिरियसली मला हे माहित झालं की तुम्हाला माहित नाही ते. मी विचार करायला लागलो, फाउंडेशन तर एक सारखंच दिसत ते. म्हटलं 1 नंबर आणि 2 नंबर काय त्याच्यामध्ये, मी पण शॉक झालो तिकडे बघून. टोन असतो आईला टोन. म्हटलं हे काय आहे म्हणलं. एक फाउंडेशनचा कलर काय असतो काय त्याला, म्हणजे ऑफ व्हाईट असतो मला वाटतं है ना, नाही क्रीम कलर असतो. तसं नाहीये, हा मी तुम्हाला रिव्हील नाही करणार आहे. माझ्या माहिती, माझी एक कॉमन गोष्ट आहे, माझ्या माहितीप्रमाणे फाउंडेशनचा एकच कलर असतो, थोडासा पिंक कलरचा, म्हणजे ऑफ व्हाईट सारखा कलर असतो. आज त्यांनी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर म्हटलं काय बोलायचं आपण. तुम्ही जे बोलताय ते लोकल फाउंडेशनच असतं, हा आणि मला जे आवडतं हा. फाउंडेशन त्याच्यामध्ये टाईप आहेत, नंबर आहेत आणि टोन आहे. लोकल नंबर, लोकलचे कसे असतात, कलर असतात त्याच्यामध्ये सगळं सारखंच, म्हणजे तुम्ही म्हणता ते सगळं हा. दिसतच, पण थोडंसं ब्रँड मध्ये गेल्यानंतर सगळं सारखं काही नसतं. मग त्याला नंबर असतात, हा. ब्रँडला नंबर असतात. ब्रँडला नंबर अच्छा. तुम्हाला मी म्हटलं म्हणजे मी लेडीजचा म्हणजे लेडीजचा स्किन कलर, स्किन टोन असतो थोडक्यात. त्याच्यामध्ये अच्छा, असं आहे का? मी त्याच्या तोंडाकडे बघायला लागला, तो पण जरा मी म्हणले ह्याच्यात पण कलर कसले असतात म्हटलं. काय आपल्याला, आम्हाला एकच कलर करतो माया बघा, पहिले लाल पिवळा हिरवा निळा काळा पिवळा, मला हे कलर मागायचा. त्यात ऑफ व्हाईट असतो, त्यात पिंक असतो, त्यात राणी कलर असतो, पीच कलर असतो. हे मला आता लग्न कलर असतो. मला सिरियसली मला काही कलर मधलं कळत नाही. पहिले मला काळा निळा पिवळा हे मला कलर बेसिक कलर मला माहिती. हा डार्क कलर. मला बाकी ऑफ व्हाईट आणि ते पीच कलर आणि पीच कलर मला काही कळत नाही. अच्छा, मग तुम्हाला मी आता तिथे ऑफ व्हाईट बोलत होते तेव्हा मग मला डार्क व्हाईट, मला हे फेंट कलर आणि डार्क कलर मला कळतात, बाकी मला काही कळत नाही. पण त्याच्यानंतर काय दलिंदर सगळं डोक्याचं वाट लागते. कलर 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 घरात कलर देताना पण तेव्हा अरे हे स्वातीच द्या, हे कलर पाहिजे ते कलर. अरे म्हणलं कलर कोणते आहे म्हणले नक्की. येड्याचा बाजार, आता त्यांचा येड्याचा बाजार आहे का माझा येड्याचा बाजार आहे तेच मला कळणार आता. किती हसते स्वाती. मला माहित होतं खरंच की तुम्हाला माहित नाही. काल पिऊ मला सांगत आली की हा, मम्मी मला ना कलरचं पॅलेट्स पाहिजे म्हणून. तर मी म्हटलं हा ठीक आहे घेऊया. हा तर मला लगेच कळालं ती काय बोलते ती. तर मी म्हटलं माझ्याकडे हा. बटरफ्लायचं होतं हा. आणि तुम्हाला फोन केला. तुम्हाला 3-4 वेळा फोन केल्यानंतर तुम्ही तिकडे सामान घ्यायला गेले तर तुम्ही विचारलं काय आणायचंय काय आणायचंय. तुम्हाला पॅलेट्स काही कळालं नाही हा. आणि मग तुम्ही म्हणले पायलेट. पिऊला पॅलेट म्हणजे काय? अरे बघ. अच्छा हा ओके, म्हणजे कलर घेताना जे तबकडे त्याला म्हणतात पॅलेट. हा तर म्हटलं सांग तबकडे, कलर मिक्स करायचं भांड, कलर मिक्स करायचं भांड. मला कळत पॅलेट्स म्हणले. पिऊ म्हणली मला लक्षात आलं मग कलर मिक्स म्हणजे pallets? मग त्यांना म्हटलं तबकडे द्या तबकडे. ती म्हणली 2दा पॅलेट्स आणा. तर तुम्ही म्हणले म्हणजे काय. पॅलेट्स म्हणजे माझ्या ना माहितीप्रमाणे पॅलेट्स म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या. हे मला माहित होतं पॅलेट्स. मला ते पॅलेट अजून काय म्हणले म्हणलं pilot. साथे म्हणले
पिऊ म्हटली की कलर मिक्स करायचे. अरे म्हटलं हे तर तवगडे. हा, मग त्यांनी व्हिडिओ कॉल केला की हेच का ते, हेच का ते. हो म्हटलं हेच. आमच्या वेळेस बटरफ्लायचं मिळायचं, तुमच्या वेळेस असं फ्लावर्सचं. वेगळं आता तिथं बघ त्याला तर आम्ही मी हसत बघणार. होतो. म्हणजे आता सगळं कळायला लागलं की नेमकं काय आणि कुठे पाणी हे होतंय, की आपली भाषा हा. आणि आपले शब्द फार वेगळे आहेत. हे बघा आम्हाला तर बघडच माहित होत्या, कशी माहित होती, प्लेट माहित होती. आता आम्हाला बी नाही माहिती ना. पॅलेट्स आता कसं बेसिकली होतं? पॅलेट्स म्हणजे मला काय माहित होतं. आता मी पण ड्रॉइंग सगळ्यात जास्त मी ड्रॉइंगच्या शिक्षकाचा मारलाय खाल्लाय. आणि हे माझा मित्र निलेश भोईटे, त्याला माहिती आहे. Comment निलेश comment करा निलेश सांगतो भोईटेकडून त्यांना. मी ड्रॉइंग शिकलोच नाही मी. निलेश भोईटेकडूनच काढून घ्यायचो ड्रॉइंग मी. हा. आणि बिचारा तो द्यायचा म्हणतो. काढू का? आणि तोच मी माझे शिक्षक होते भांदिरगे सर, त्यांना दाखवायचं. अरे खोटच बोला, मी सांगत नव्हतं मी काढले म्हणून. मी सर विचारत होते कोणी काढले, नाही विचारायचं, मीच काढले. निलेशने लय मदत केली माझी हा का? ड्रॉइंग साठी. आणि मार खाल्ला होता आम्ही. मी होतो मार खायला, आमच्या गावडे सरांचा मार खाल्ला होता. मी होतो, त्याच्यानंतर संतोष ननवरे होता आणि राहुल कुंभार, खाली बस. तिघांनी मार खाल्ला होता आम्ही कॉपी करून बघत होतो आणि सर मागून बघत होते. आणि एचएम गावडे सर हेडमिस्टर होते, पाठी मागून बघत होते खिडकीतून. मी बघत होतो त्याने काय लिहिलंय. सरांना वाटत मी कॉपी करतोय. आले धावा धप तिघांना फटके दिला आमच्या खाली करून तिघांना एक फटका दिला. लय मार खाल्ला होता. मार खाल्ला ना, त्यांचा मार खाल्ला होता. आणि कुठेच मार खाल्ला शाळेमध्ये. फक्त मी ड्रॉइंगच्या सरांचा, भांदेरी सरांचा मार खाल्ला. छडी द्यायचे, छडीने मारलं होतं मला. रडले का? बरोबर मग असं करायचं. चला आता भेटूयात आपण घरी कॉफी पिताना. कॉफी पिताना. कसं वाटतं मराठीत ब्लॉग, कमेंट करून सांगा आम्हाला. पोरींना कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना? तुम्ही तुमची भाषा वापरेल ती बोलत जा. तुम्हाला हा. जे येईल ना कम्फर्टेबल आहे ती तुम्ही बोलायची. तेच बोलते. बघू आता काय रिस्पॉन्स कसा आहे ब्लॉग साठी, मराठी ब्लॉग साठी आणि हिंदी ब्लॉग साठी. जर मराठीत जास्त आपला रिस्पॉन्स आला तर मराठीतून करायचा, नाही आला तर हिंदीतून करायचा. चला मित्रांनो, या कॉफी प्यायला शॉपिंग करून आलो. कारण उद्या माझं लग्न नाही, लग्नासाठी मला शर्ट नव्हता तर शर्ट घेऊन आलो. आणि एक टी शर्ट पण घेतला, छान सुंदर टी शर्ट आहे. उद्या बघा, उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा. आणि लग्नासाठी घेतलेला शर्ट आणि पॅन्ट तर ऑलरेडी घेतली होती. तर पॅन्ट फक्त शर्ट राहिला होता, फॉर्मल शर्ट, तो आज शर्ट घेऊन आलो. आता ह्याच्यामध्ये जर म्हणला तुम्ही, मला ब्ल्यू कलर दिसतोय, एक राखाडे कलर दिसतोय, एक चॉकलेट कलर दिसतोय, केशरी आणि पिवळा कलर. आता ह्याच्यामध्ये पण सांगणार बघा कुठला कलर आहे. स्काय ब्लू कलर, ब्राऊन कलर, ग्रे कलर, हा, हे बघा. केशरी कलर, पिवळा कलर. हे फरक आहे गड्या माणसाच्यात आणि बाय माणसाच्यात. असतं. काय गोष्टी आहेत. जेवढं फॅशनच्या बाबतीत गर्ल्सला ज्ञान असतं ना, तेव्हा जेंट्सला नसतं. हे मान्य करा. मी तर करतो, बाकीच्यांचं माहित नाही मला. नाही, मला पण काय एवढं ज्ञान नाहीये, पण असं वाटतं ना प्रत्येकीला. पुरुषापेक्षा जास्त ज्ञान फॅशनचं बायकांना असतं. त्या बायकांना असं बायकांना जास्त ज्ञान असतं पुरुषांपेक्षा जास्त. तुम्हाला काय वाटतं? पण कमेंट पुरुषांनी ती कमेंट परमिशन मध्ये दिली सांगा. पाहिजे ना. दोघांकडे बघा काय खात का. आणि कुठे ठेवलं त्यांनी बघा. हे बघा शर्टच्या, जसे की आपल्याकडे भांडेच नाहीत. हा काय माझ्या चोरून घेतले तुम्ही. आणि शर्ट पण ठेवले. आता हे संपवले, हे ते आता खाते. जेवायचंय, जेवू नका. हा त्यामुळे तसं घे. कोण जायचं मला खायला? जेवण नाही करायचंय? अगं जेवत जा की. इथं वरती खाता काय पण खाता, पोट जेवण करत नाही ते पोरी. फॅन चालू इकडे झालं एका जागे. आम्ही इकडे काय होते, आम्ही इकडे आलो ना, मेन स्वाती इकडे आलो की हॉलमध्ये बसलो ना, की पोरी बेडरूम मध्ये जातात. आणि आम्ही बेडरूम मध्ये गेलो ना, ह्या पोरी बाहेर येतात. आहे का नाही? तुम्हाला काय ॲलर्जी आहे का आमची? ॲलर्जी आमची, आमच्या बरोबर बसत नाहीत. मित्रांनो, या जेवायला आहे खिचडी भात. सगळे बसलं ते खायला बघा. चला जेवण वगैरे झालं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की किती मस्ती आमच्या घरामध्ये. छोट्या आमचे स्वाती आणि मी एकदम आमच्या छोट्या पोरापेक्षा पण छोटे होतो. मस्ती करायला मला वेळ नव्हता म्हणजे वेळ पुरत नाही मला मस्ती करायला.
एवढी आम्ही मस्ती करतो. हा, मुलीच्या आमच्या छोट्या मुली मस्ती करत नाहीत, पण आम्ही नवरा बायको मस्ती करतो आहे का नाही. सो आजचा ब्लॉग इथेच थांबूयात. व्हिडिओ पसंत आला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. उद्या भेटत नवीन व्हिडिओमध्ये नवीन गोष्टीसाठी. तोपर्यंत कीप स्माइलिंग, कीप वॉचिंग. टेक इट. बाय बाय. बघा आमच्या घरात चला. बाय. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, सबस्क्राईब. परत झोपली आहे. हा